वेगवेगळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झालेली. आपल्या समाजात आपलं नेतृत्व वाढायचं असेल तर दुसऱ्यांना शिव्या देणे ही आता पद्धत सुरू झालेली. आणि मग त्याला ते डोक्यावर घेतात आणि तो त्या समाजाचा नेता होतो. हे दुर्दैवाने आपण या देशात पाहायला जातो. दुसऱ्यांना शिव्या दिल्या की आपण मोठा होतो हे काही जणांना अजून लक्षात आलेलं नाही की असं होत नाही. दुसऱ्यांना शिव्या देऊन आपली रेषा मोठी केली तरच आपण मोठे होऊ शकतो. दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठे होऊ शकत नाही ही तुमच्या सगळ्यांनी जाणली. आज दुर्दैवाने या देशात जातीत महाराष्ट्रात तर जातीमध्ये द्वेष पसरायला लागलेला. आपण गुण्यागोविंदाने राहणारे यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली गुण्यागोविंदाने राहत होतो. अनेक ब्राह्मण समाजाचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून काम करणारे अतिशय कर्तबगार असे अधिकारी महाराष्ट्राला या समाजातून आलेले. महाराष्ट्रामध्ये प्रचंड जातीवाद सुरू आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, पण तसं होत नाही. बोलणारे तसे बोलत नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण, अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अनेक नेते मार्गदर्शन करतात. तसं एक मार्गदर्शन मागच्या 10 मिनिटापूर्वी तुम्ही ऐकलं. म्हणे ब्राह्मणाचा द्वेष करू नका आणि द्वेष करताना दात काढत बसायचं आणि टाळ्या वाजवायच्या. हे उद्योग तुम्ही मागच्या 2 वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये बघितलेले आहेत. बघितलेत की नाही? बघितलेत ना? तरी पण तुम्ही टाळ्या वाजवत होता. जरा विचार करा नेमकं महाराष्ट्रात काय चाललंय आणि कशा पद्धतीनं चाललंय. महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ब्राह्मणांचा एक वाद जाणून बुजून पेरला जातोय. त्याच्यासाठीच हे चांगलं औषध आज मिरजमध्ये होते असं माझं मत आहे. पण जयंत पाटलांनी कीर्ती चितळेचा आदर्श घ्यावा. तिनं जी भूमिका मांडली ना तशी भूमिकेवरती ठाम राहावं. नाहीतर 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारा अशा भूमिका घेऊन राजकारणामध्ये चालत नाही.